तहसीलदारांना निवेदन दिलं आहे, नेमकी काय मागणी केली आहे बजरंग दलाच्या वतीने? नमस्कार, जय श्रीराम। ही बाबरची औलाद हा औरंग्या जो आहे, या औरंग्याने धर्मांतराच्या याच्यामध्ये संपूर्ण हिंदू धर्माला त्रास दिला, छळ केला, अनन्विततेने छळ केला। आमचं दैवत, संपूर्ण हिंदू धर्माचं दैवत असेल तर छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज। परंतु छत्रपती संभाजी महाराजांना अनंत यातना देऊन त्याची हत्या करणं म्हणजे त्यांना मारण्यात आलं, हे सगळं आपल्याला माहिती आहे। असं असताना परंतु औरंगजेबाची कबर इथे होते, हीच आपल्या हिंदू धर्माची शोकांतिका आहे। तर आता हिंदू धर्म जागा झालेला आहे आणि बजरंग विश्व हिंदू परिषद, बजरंग दलच्या सर्व कार्यकर्त्यांचं आणि सकल हिंदू धर्माचं असं म्हणणं आहे की त्वरित ती जी कबर आहे ती काढून टाकण्यात यावी। आणि असं आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेबांना तहसीलदार कार्यालयातर्फे माननीय तहसीलदारांच्या मार्फत असं निवेदन आज दिलेलं आहे आणि त्यांना विनंती केलेली आहे की सरकारने याच्यात लक्ष घालावं, हिंदू सरकार आहे, सरकारने लक्ष घालावं आणि त्वरित ती कबर काढून टाकावी। तसं जर झालं नाही तर आम्ही हिंदू धर्मीय विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे कार्यकर्ते एकत्र येऊन ते तिथून उघडून टाकू, अशीच आम्ही निवेदन आज दिलेलं आहे आणि एवढंच सांगू इच्छितो। या ज्या ठिकाणी कबर आहे त्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला गेला आहे। सरकार हे हिंदुत्ववादी विचारांचं आहे, अशा वेळी सरकारजवळ नेमकी मागणी करताना निवेदनात काय उल्लेख केला? निवेदनात एक उल्लेख असा केला आहे की जी कबर आहे औरंगजेबाची ती तिथून नेस्तनाबूत करावी आणि त्याच्या कुठल्याही खुणा तिथे ठेवू नये, नाहीतर ते हिंदू धर्मीय स्वतः एकत्र येऊन करतील। कारण आता यात काय दिसून येते की औरंगजेब हा सगळ्या काही जमातीचा आदर्श म्हणून बघण्यात येते आणि जसं औरंगजेबाची संकल्पना होती की भारताला इस्लाम राष्ट्र करायचं, तसं काही लोकांना स्वप्न पडू लागले त्या जमातीला की भारताला 2047 मध्ये इस्लाम राष्ट्र करू। म्हणून ही जी त्यांच्यासमोर जो आयकॉन आदर्श आहे तोच नेस्तनाबूत केला पाहिजे, म्हणून ही मागणी केलेली आहे आम्ही। आणि हे आंदोलन ही पहिली स्टेप आहे, हे पहिली स्टेज आहे। कारण आंदोलन ही एक म्हणजे पद्धत, कामाची पद्धत, त्याप्रमाणे पहिली स्टेज सरकारलाही माहिती आहे की पुढची स्टेज काय आहे। बाबरी ढाचा जसा इथून कारसेवा करून बाबरी ढाचा फोडण्यात आला, त्याप्रमाणे जर सरकारने याच्यात काही सहभाग घेतला नाही तर त्याप्रमाणे कृती होईल ही सरकारला। काही तज्ज्ञांचं असं मत आहे की ही कबर जी आहे हे संरक्षित स्मारक म्हणून पुरातत्व खात्याकडे त्याची नोंद आहे किंवा त्या अनुषंगाने एक बाजू समोर येते, तर त्याबद्दल आपली भूमिका? आजपर्यंत जे सरकार होती, हिंदू विरोधी सरकार होतं, म्हणजे काँग्रेसच्या सरकारामध्ये हे पुरातत्व विभागाकडे सोपवण्यात आली। खरं म्हणजे हा परकीय आक्रमक, परकीयाच्या खुणा इथे ठेवल्यात नाही पाहिजे, ते आपले आदर्श किंवा नसतात कामा नये। तरी म्हणून ती मागणी आहे आमची की ते तसं त्याच्यातून काढून टाकावं पुरातत्व विभागातून संरक्षित वास्तू म्हणून आणि त्याची विल्हेवाट लावून टाकावी। ही मागणी आपण केंद्र सरकारकडे करणार का? हो, राज्य सरकारने नाही केलं तर आम्ही केंद्र सरकारकडे पण करणार आणि जर दोघांनी दुर्लक्ष केलं तर आम्ही हिंदू समाज म्हणून ती नेस्तनाबूत करू, धुळीच मिळवून टाकू।